आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। आम्ही जो महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे महिन्याचा हा पोहोचवण्यात येईल। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये काल फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये आज मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये हस्तांतरण सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 28 मार्च शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असणार आहेत त्यामुळे आजच तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच आज 28 मार्च शनिवार रोजी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे टोटल मिळून दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 28 मार्च शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये सोडले जात आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये जमा होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 28 मार्च शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा होत आहेत तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा मी सांगल त्या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या सांगितलेल्या बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या, बघा कालपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेले होते परंतु काल पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित झालेले आहेत। आज दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे वाटप सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे, बघा कालपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करायला सुरुवात करण्यात आलेले होते। काल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतर झालेला आहे। आज तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे। लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना उद्या रविवार असल्यामुळे आजच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 28 मार्च शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा होत आहे। जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपयांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज 28 मार्च शनिवार आहे तर आज 28 मार्च शनिवार कोणकोणत्या बहिणींचा गोड होत आहे ते आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो कालच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली
आलेले आहे। बघा, विचार करायला गेलं तर काल फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत, तर आज बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल फेब्रुवारीचे पैसे आलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आज फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे टोटल मिळून एकत्रित 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये जमा होत आहेत, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता या बँकेपैकी असेल, तर तुम्हाला सुद्धा आज 28 मार्च शनिवार रोजी 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील आणि तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणते नियम, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत। कारण लाडक्या बहिणींना, जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे वाटप होणार नाहीत। तुम्ही फक्त बँकेचे मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण नियम आणि पात्रता पाहणार आहोत। परंतु लाडके बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे वाटप होत नाही, तर यासोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडले जात आहेत। बघा, विचार करायला गेला तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे त्याचा थेट परिणाम भारत देशामधील गॅस कनेक्शनवरती पाहायला मिळत आहे। गॅस कनेक्शनचा तुटवडा झालेला आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत, कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना, आज दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच काल पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत। आज दुसऱ्या टप्प्यामध्ये या प्रमुख 16 जिल्ह्यांचा समावेश काल करण्यात आलेला होता, आज 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येत आहे। 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारीचे 1500 रुपये काल आलेले असतील किंवा नसतील आलेले, तर तुम्हाला आज फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे जमा होत आहेत। परंतु आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, बघा लाडके बहिणींना, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, 3 टप्प्यांमध्ये फेब्रुवारी मार्चचे 1500 रुपये अधिक 1500 रुपये असे 3000 रुपये सोडले जाणार होते। तर बघा, पहिला टप्पा काल विस्तार झालेला आहे, काल 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। आज दुसरा टप्पा आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत आता आपण या जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। परंतु बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, कारण निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। कालच महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली होते। त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणींना, आता सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे। सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जात आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जात आहेत आणि कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपवली जात आहे, याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी मार्चची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुम्हाला दिलासा सुद्धा मिळून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण नियम बघून घेऊयात, कारण तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला दिलासा
मिळत आहे आणि तरच तुमची फेब्रुवारी मार्चच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु जर तुम्ही नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जात नाही, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत नाही आणि तुमची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँका तर सांगत आहे, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे वाटप केले जात आहेत, कोणाकोणाला पैसे मिळत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे, मार्चच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। तर एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्व मिळून किती पैसे वाटप केले जात आहेत, कोणाकोणाला पैसे मिळत आहेत, कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळेल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँका तर आपण पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये, मार्चचे 1500 रुपये जमा होत आहेत। परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका तुम्हाला सांगत आहे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट बघा लाडके बहिणींना, युद्धजन्य परिस्थिती सुरू होती, त्यामुळे पैसे सोडण्यासाठी अडचणी येत होत्या, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजेच मार्च महिन्याचे शेवटचे 2-3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवरती निधी वितरणाला सुरुवात कालपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच काल 27 मार्च शुक्रवार होता, तर कालपासून निधी वितरणाला सुरुवात करण्यात आलेली होते। आज 28 मार्च शनिवार आहे, तर आज हे पैसे खाटाखाट जमा होत आहेत। पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे, लाडक्या बहिणींना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण जिल्हे आणि बँका सविस्तर सांगत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसायला पाहिजे। जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 3700 कोटींचा निधी म्हणजेच 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात येत असतो। प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी 100% मंजूर केला जात असतो। म्हणजेच लाडके बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 3700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजेच 3700 कोटी अधिक 3700 कोटी म्हणजेच 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता, तर या बँकांच्या माध्यमातून हे पैसे आज सुद्धा वितरित केले जात आहेत। उद्या रविवार आहे, डायरेक्ट परत एकदा परवा दिवशी सुद्धा पैसे वाटप केले जातील, परंतु आज शनिवार आहे, तर किती जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी, त्या बँकांची यादी सविस्तर वाचून तर दाखवत आहे। त्यामुळे यादी सविस्तर पहा, यादी सविस्तर पाहिले की तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात अगोदर आपण पात्रता आणि नियम सांगत आहोत।
जर तुम्ही पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसला तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला दिलासा मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आता आपण पात्रता आणि नियम पाहणारच आहोत, परंतु सर्व मिळून किती पैसे वाटप केले जात आहेत. काल फेब्रुवारीचे ज्यांना 1500 रुपये आलेले असतील त्यांना आज मार्चचे 1500 रुपये मिळत आहेत, परंतु काल ज्यांना फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नव्हते त्यांना आज फेब्रुवारी मार्चचे 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये वाटप होत आहे. आता बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जात आहेत, परंतु महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, विचार करायला गेलं तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या तुफान बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना कालच ब्रेक लागलेला आहे. कारण कालपासूनच निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. काल पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता. आज दुसऱ्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त बहिणींना पैसे वितरित केले जात आहेत. पैसे वितरित होत असल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका सांगत आहोत. जिल्हे आणि बँका सविस्तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बटन दाबण्यात आल्यामुळे पैसे वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडके बहिणींना दिलासा मिळत आहे. लाडके बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, आता भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही. डायरेक्ट जिल्हे आणि बँका सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सविस्तर पहा. सविस्तर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला की फायदाच होत असतो, परंतु अर्धवट माहिती पाहिली की तोटा होत असतो, त्यामुळे माहिती शेवटपर्यंत पाहत चला. बघा आता डायरेक्ट आपण मेन मुद्द्याकडे वळत आहोत. बघा विचार करायला गेलं तर कालच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तयारी करण्यात आलेली होती. कालपासूनच फेब्रुवारीचे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत. आज तुमच्या खात्यामध्ये मार्चचे 1500 रुपये सोडले जात आहेत, परंतु ज्यांना काल फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळालेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी अधिक मार्च अशा 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये वर्ग केले जात आहेत. काही बहिणींना 1500 अधिक 1500 3000 रुपये सुद्धा वाटप झालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघून घ्या की फेब्रुवारी मार्चचे 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, बँकेमध्ये आणि बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहे. आता बघा लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित केले जात आहेत. बघा तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून वितरित होतील अशा प्रकारची माहिती तुमच्याकडून आमच्याकडे पसरवली जात होती, विचारली जात होती. तर बघा लाडके बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे प्रत्येक लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहेत. प्रत्येक बहिणीला दिलासा मिळाला पाहिजे, लाडक्या बहिणी खुश झाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून गॅस कनेक्शनचे पैसे या ठिकाणी वितरित सुद्धा केले जात आहेत. तर बघा गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी कोणते नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम लगेच सांगतो. बघा पहिला नियम, तुमच्याकडे गॅस कनेक्शन असायला पाहिजे. दुसरा नियम, गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असावा. तिसरा नियम, गॅस कनेक्शनला 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत. तर बघा असे महत्त्वाचे नियम आहेत. अशा महत्त्वाच्या नियमांमध्ये तुम्ही बसायला पाहिजेत. जर तुम्ही अशा महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळत आहेत. तर बघा हे झाले गॅस कनेक्शनचे नियम. आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत. तर बघा परभणी, बीड, अकोला, धाराशिव,
धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर, नंदुरबार असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, तर अशा 20 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. बघा, सध्याच्या स्थितीला फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा होत आहेत. मार्च महिना संपायच्या अगोदर मार्चचे 1500 रुपये जमा होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बघा, लवकरच मार्चचे सुद्धा 1500 रुपये जमा होतील. तोपर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक करा, महत्त्वाची कामे करून ठेवा. KYC पूर्ण केलेले नसेल तर 31 मार्चच्या अगोदर KYC करा, जेणेकरून पैसे सुरू राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.